याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला खोमेनी यांना सांगितलं आहे की तुम्ही बिनशर्त शरण या. परंतु खोमेनी शरण येतील याची शक्यता खूप कमी आहे आणि त्यामुळे हे युद्ध चिघळत आहे. इस्रायलने इराणवर हल्ले करायला सुरुवात केल्यापासून जागतिक बाजारामध्ये तेलाचे दर प्रचंड कडाडलेले आहेत. ही वाढ तब्बल 11% आहे. ब्रेंट क्रूड फ्युचरवर शुक्रवारी प्रति बॅरल तेलाचे दर होते $77.01. काही दिवसापूर्वी हीच किंमत होती $65 प्रति बॅरल. म्हणजे तेलाच्या किमतीमध्ये किती वाढ झाली आपण लक्षात घ्या. भारत दरवर्षी तेल आणि गॅसची आयात करतो. हे जे बिल असतं ते असतं $152 अब्ज. आपण कल्पना करा याच्यामध्ये जर 11% भर पडते तर भारताच्या अर्थकारणावर किती भार येतो. आखाती देशांमध्ये युद्धमान परिस्थिती आहे. जग सगळं भयकंपित झालेलं आहे. जगातल्या बड्या वित्तसंस्था तेलाच्या दराचं भाकीत करत आहेत आणि त्यांच्याकडून जे आकडे येत आहेत ते आकडे अत्यंत भयावह आहेत. जगातील छोटे मोठे देश नाहीत, अमेरिका आणि चीनसारखे बडे देशसुद्धा हे भाकीत ऐकून प्रचंड हादरलेले आहेत.